हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडीमध्ये। आज आपण शिकणार आहोत टेन्सेस। टेन्सेस म्हणजे काय, टेन्सेस कशा प्रकारे वापरले जातात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात शिकणार आहोत। सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर सर्वात पहिले समजू की टेन्सेस म्हणजे काय। तर टेन्सेस असे रूल असतात इंग्लिश ग्रामरचे, जे की आपल्याला सांगतात कोणतं काम केव्हा घडतंय आणि किती झालेलं आहे हे टेन्सेस आपल्याला सांगत असतात। म्हणजे मी म्हणू शकतो टेन्सेस म्हणजे टाइम, हो म्हणू शकतो, कारण की टेन्सेस आपल्याला टाइमच तर सांगतात ना। तर टेन्सेस आपल्याला फक्त टाइमच सांगतात तर नाही, तर टेन्सेस आपल्याला टाइम आणि कोणतं काम, काम म्हणजे वर्क, टाइम आणि वर्क टेन्सेस आपल्याला सांगत असतात, टाइम आणि वर्क। तर आता आपण पाहूयात टाइप्स ऑफ टेन्सेस। टेन्सेसच्या टाइप्स कशा पडतात, कशा प्रकारे टेन्सेस वापरले जातात हे आता आपण बघूया। तर टेन्सेसची सर्वात पहिली टाइप्स असते ती म्हणजे प्रेझेंट टेन्स। आता प्रेझेंट टेन्सला मराठीतून म्हणतात वर्तमान काळ। वर्तमान काळ। आता प्रेझेंट टेन्स म्हणजे समजा मी एक्झाम्पल घेतलं, मी तुम्हाला शिकवतो आहे, केव्हा शिकवतोय आणि तर आता शिकवतोय, म्हणजे मी तुम्हाला आता शिकवतोय, म्हणजे जी क्रिया आता सुरू आहे तिला आपण काय म्हणतो, प्रेझेंट टेन्स असं म्हणतो, वर्तमान काळ। आणि दुसरा जो टेन्स आहे, समजा मी म्हणलं दुसरा टेन्स राहतो आपला पास्ट टेन्स। पास्ट टेन्सला मराठीतून म्हणतात भूतकाळ, भूतकाळ। आता पास्ट टेन्स जो आहे तो घडून गेलेल्या क्रियेसाठी वापरला जातो। घडून गेलेली क्रिया म्हणजे समजा मी म्हणलं मी काल तुम्हाला शिकवलं होतं, काल शिकवलं होतं ते केव्हा, काल, म्हणजे ती काय आहे, होऊन गेलेली गोष्ट आहे। काल शिकवलं होतं म्हणजे जी पण घडून गेलेली गोष्ट आहे तिला आपण काय म्हणतो, पास्ट टेन्स म्हणतो। समजा याच्या आधी 5 मिनिटं आधी आपण जर क्रिकेट खेळलो होतो आणि आपण आता घरी आलो, तर क्रिकेट खेळणं काय आता आपलं घडून गेलेलं आहे, म्हणजे तो पण काय राहणार आहे, भूतकाळ राहणार आहे, तो पास्ट टेन्स राहणार आहे। समजा आता तिसरी जी टाइप्स आहे आपली फ्युचर टेन्स, ती आहे फ्युचर टेन्स। फ्युचर टेन्स म्हणजे काय, मराठीतून भविष्यकाळ। आता फ्युचर टेन्स, समजा मी म्हणलं मी उद्या तुम्हाला इंग्लिश शिकवणार आहे, मी उद्या तुम्हाला इंग्लिश शिकवणार आहे, तर ती काय राहणार आहे, येणारा काळ येतो, म्हणजे तो काय राहणार आहे आपला भविष्यकाळ, तो राहणार आहे, काय राहणार आहे तो आपला भविष्यकाळ राहणार आहे। म्हणजे आता समजा मी म्हणलं आता सकाळी समजा, आणि मी म्हणलं मी आज संध्याकाळी तुम्हाला इंग्लिश शिकवणार आहे, म्हणजे संध्याकाळ अजून यायची बाकी आहे, म्हणजे ती अजून भविष्यात येणार आहे, म्हणजेच तो काय राहणार आहे, फ्युचर टेन्स राहणार आहे, भविष्यकाळ तो राहणार आहे। तर आता हे जे आहेत ना, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, यांच्या प्रत्येकात एक एक टाइप्स पडते। बघूयात आपण कोणती कोणती ती टाइप्स पडते। टेन्सेसच्या या 3 टाइप्स पडतात, कोणत्या कोणत्या, एक आहे आपला प्रेझेंट टेन्स, आणि दुसरा राहतो पास्ट टेन्स, तिसरा राहतो फ्युचर टेन्स। आता यांच्या प्रत्येकात मध्ये काही टाइप्स पडतात, बघूया आपण आता किती टाइप्स पडतात। तर प्रेझेंट मधले सर्वात पहिले टाइप्स म्हणजे इंडेफिनिट। इंडेफिनिट नाही तर तुम्ही याला सिंपल सुद्धा म्हणू शकता। आणि दुसरी टाइप्स म्हणजे प्रेझेंट इंडेफिनिट झाल्यानंतर राहते प्रेझेंट कंटिन्यूअस,
आणि त्याच्यानंतर राहते प्रेझेंट परफेक्ट आणि याच्यानंतर राहते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आता हे सर्व टाइप्स तुम्ही लिहून घ्या. किती टाइप्स पडल्या त्या आपल्या 4 टाइप्स प्रेझेंट टेन्स मध्ये पडल्या. आता ह्याच का असं होईल की ह्याच 4 टाइप्स पास्ट टेन्स मध्ये पण येतील, तर तसंच होणार आहे. पास्ट टेन्स मध्ये ह्या 4 टाइप्सच येणार आहे परत आणि फ्युचर टेन्स मध्ये पण ह्याच टाइप्स येणार आहे. म्हणजे कसं, समजा प्रेझेंट टेन्स मध्ये येते प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स, तर पास्ट मध्ये येईल पास्ट इंडेफिनिट टेन्स. समजा प्रेझेंट मध्ये येते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, तर पास्ट मध्ये येईल पास्ट कंटिन्युअस टेन्स. समजा प्रेझेंट मध्ये येते प्रेझेंट परफेक्ट टेन्स, तर पास्ट मध्ये पास्ट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट मध्ये येते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, तर पास्ट मध्ये येईल पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता फ्युचर जो आहे तो वापरला जाईल. फ्युचर मध्ये सुद्धा याच टाइप्स येतील. कशा प्रकारे, फ्युचर मध्ये असं येईल फ्युचर इंडेफिनिट टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता म्हणजे ह्याच टाइप्स याच्यात येणार आहे, ह्याच टाइप्स याच्यात येणार आहे. आता तुम्ही लिहिताना असे बाण मारून लिहू नका. तर ह्याच टाइप्स पास्ट मध्ये या. समजा याच्यात इंडेफिनिट आहे तरी पास्ट मध्ये पण इंडेफिनिट. प्रेझेंट मध्ये कंटिन्युअस आहे तर पास्ट मध्ये सुद्धा कंटिन्युअस लिहा. फ्युचर मध्ये पण तसंच. समजलं? तर बघा आता प्रत्येक टेन्स जो आहे तो कशा प्रकारे वापरला जातो हे आपण आता बघूया. आता प्रेझेंट टेन्स सुरू करण्याच्या आधी सर्वात पहिले तुम्हाला हे लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. काय? तर बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता यस म्हणजे काय राहतो? सब्जेक्ट. वर्ब म्हणजे राहतो ऑब्जेक्ट आणि ओ म्हणजे राहतो वर्ब म्हणजे व्ही म्हणजे राहतो वर्ब आणि ओ म्हणजे राहतो ऑब्जेक्ट. बघा आता सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. आणि वर्ब म्हणजे, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे काय? क्रियापद आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. समजा मी एक्झाम्पल घेतलं, सचिन क्रिकेट खेळतो. सचिन क्रिकेट खेळतो. आता काय करावं लागतं? आपण पहिल्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहे सेंटेन्स ट्रान्सलेशन. तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल, तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर. तर आता पहिला जो आहे तो पहिलाच येणार आहे आणि पहिला घेतल्यानंतर दुसरा सोडून द्यायचा आणि शेवटचा घ्यायचा. मग सचिनला सचिन. नंतर आता काय केलं? दुसरा सोडून दिला आणि खेळतोला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? प्ले. म्हणून इथे घेतलं प्ले. सचिन प्ले. नंतर क्रिकेट. आता सचिन काय आपला करणारा आहे. जो क्रिया करणारा असतो त्याला कर्ता म्हणतात, म्हणजेच सब्जेक्ट. म्हणून मी ते घेतलं सब्जेक्ट प्लस. आता व्ही. प्ले म्हणजे काय आहे? क्रिया आहे, म्हणजेच ते काय राहणार आहे? क्रियापद. म्हणून ते झालं वर्ब. आणि ज्याची क्रिया होते म्हणजे जे काम होते ते राहतं कर्म. आता काम काय होतंय? क्रिकेट खेळण्याचं, म्हणजे ते काय राहील? ऑब्जेक्ट. आता बघा आपण हे जे मराठीतून आहे ना, सचिन क्रिकेट खेळतो. आता बघा हे जे मराठीतून आहे
ते कसं आहे, आपण दुसरा सोडून दिलेला होता आणि जो कर्म आहे ते आपण शेवटी घेतलेलं होतं, म्हणून इंग्रजीमध्ये असं आलं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. पण आता मराठीमध्ये काय होणार आहे, वर्ब दुसरा नाही येणार. मराठीमध्ये वर्ब दुसरा येणार नाही, तर काय दुसरा येईल, ऑब्जेक्ट दुसरा येईल. बघा कशा प्रकारे, सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट दुसरा येईल प्लस मग शेवटचं वर्ब येईल. म्हणजे इंग्लिश मध्ये वर्ब दुसरा आलं का, कारण की इंग्लिश मध्ये थोडंफार पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यावा लागतो, तर म्हणून वर्ब दुसरं येतं मराठीमध्ये. इंग्लिश मध्ये वर्ब दुसरं येतं म्हणून. आणि सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब हे कशातील, मराठीमध्ये येईल. पण मराठीमध्ये लिहिताना तुम्हाला असं लिहावं लागेल का, सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब, नाही. तर कर्ता कर्म, जे काम घडतंय त्याला कर्म, आणि खेळतोला काय म्हणतात, क्रियापद. कारण की काय होते, क्रिया होते, म्हणून त्याला म्हणतात क्रियापद. तर आता बघूया प्रेझेंट टेन्सचा. प्रेझेंट टेन्सची प्रत्येक टाइप्स आता आपण सुरू करूया. तर बघा आता प्रेझेंट टेन्स. आता प्रेझेंट टेन्सची सर्वात पहिली टाइप्स काय आहे, इंडेफिनिट किंवा सिंपल. इंडेफिनिट सुद्धा म्हणू शकता, नाहीतर सिंपल प्रेझेंट टेन्स सुद्धा म्हणू शकता. इंडेफिनिट, सिंपल, प्रेझेंट टेन्स. आता या टेन्सचा फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस V1. V1 जर असेल तर नुसता V सुद्धा तुम्हाला वापरला तर चालेल, प्लस S ES प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे बघा आता सब्जेक्ट प्लस, आता याच्यात काय वापरला जाईल, सब्जेक्ट वापरला जाईल. सब्जेक्ट म्हणजे काय, कर्ता, म्हणजे तो याच्यात वापरला जाईल. आणि क्रियापद पहिलं वर्ब वन याच्यात वापरला जाईल, प्लस यस इयस केव्हा वापरला जाईल, सिंग्युलर असताना, सेंटेन्स सिंग्युलर असताना, प्लस तेव्हा त्याच्यानंतर कर्म वापरला जाईल. हे बघा एस इयस केव्हा वापरायचा आहे आणि कसा वापरायचा आहे. दोन टाइप राहतात, सिंग्युलर प्लुरल. सिंग्युलर म्हणजे काय राहतं आता, तर सिंग्युलर म्हणजे राहतं काय राहतं, एक वचन, आणि प्लुरल म्हणजे राहतं अनेक वचन. तर बघा आता सिंग्युलर आणि प्लुरल. समजा सिंग्युलर मध्ये जर आलं बॉय, तर प्लुरल मध्ये काय येईल, बॉयज. म्हणजे प्लुरल मध्ये यस चा वापर करावा लागेल. आणि समजा घेतलं गर्ल्स, गर्ल घेतलं, सिंग्युलर मध्ये जर गर्ल आहे तर प्लुरल मध्ये येईल गर्ल्स. फक्त यस लावायचा याच्यात. समजा जर पहिलेच यस आलेला आहे, समजा ग्लास आहे समजा, तर आता याच्यात काय करावं लागेल, यस चा वापर करावा लागेल. ग्लासेस, ई आणि यस चा वापर केला अशा ठिकाणी, ग्लास ग्लासेस. तर बघा आता एवढं तर तुम्हाला कळालं. पण मग आता यस किंवा इयस कशामध्ये वापरला जातोय, प्लुरल मध्ये, प्लुरल मध्ये. पण मग आता या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचंय, प्लुरल मध्ये वापरायचा नाही यस इयस, तर सिंग्युलर मध्ये यस आणि इयस चा वापर करायचा या फॉर्म्युल्यामध्ये, म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये. तर बघा कशा प्रकारे केला जातो हे आपण आता बघूया. तर आता बघा, समजा मी म्हणलं मी क्रिकेट खेळतो, मी क्रिकेट खेळतो. तर आता अशा प्रकारचे जे वाक्य येतील ते ना प्रेझेंट टेन्सच्या कॅटेगरीत राहतील, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये राहतील. मीला इंग्लिश मधून काय म्हणतात, आय, म्हणून इथे घेतला आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, खेळतोला इंग्लिश मधून प्ले, नंतर
क्रिकेट. तर आता बघा हे झालं आय प्ले क्रिकेट, वी प्ले क्रिकेट, आय टीच इंग्लिश. अशा प्रकारचे जे सेंटेन्स आहेत ते सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येते. म्हणजे याच्यात असं सांगितलं जाणार नाही तो अपूर्ण झालेला आहे का पूर्ण झालेला आहे, हे याच्यात सांगितलंच नाही जाणार. फक्त याच्यात एवढंच सांगितलं जाईल मी क्रिकेट खेळतो. समजा आम्ही क्रिकेट खेळतो, वी प्ले क्रिकेट. समजा इथे दुसरी विलांटी पाहिजे याला, मी इंग्रजी शिकवतो. मीला इंग्लिश मधून काय म्हणतात आय, म्हणून इथे घेतला आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. शिकवतोला इंग्लिश मधून टीचिंग म्हणतात, पण आपल्याला इथे टीच घ्यावं लागेल. नंतर इंग्रजीला इंग्लिश मधून इंग्लिश. हे झालं आय टीच इंग्लिश, आय टीच इंग्लिश. तर बघा अशा प्रकारे तयार झालं आय टीच इंग्लिश, आय प्ले क्रिकेट. याच्यात पूर्ण झालेली आहे का अपूर्ण राहिलेली आहे ही क्रियाच नाही सांगितली जाणार. म्हणजे हे काय राहणार आहे, म्हणजे हे काय राहणार आहे, तर हे राहणार आहे, तर हा राहणार आहे इंडेफिनिट, नाहीतर सिंपल प्रेझेंट टेन्स सुद्धा म्हणू शकता. इंडेफिनिट प्रेझेंट टेन्स नाहीतर सिंपल प्रेझेंट टेन्स. तर आता बघा आता आपला सुरू झाला प्रेझेंट कंटिन्युअस. त्याला आपण आता सुरुवात करूया. तर आता आपला सुरू झालेला आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. चालू वर्तमान काळ म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ, सॉरी अपूर्ण वर्तमान काळ. आता बघा अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे हा काळ पूर्ण झालेला नाही, तर तो अपूर्ण आहे. पण तो चालू काळ येतो, पण तो अपूर्ण राहिलेला आहे. त्याला आपण काय म्हणतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. समजा आता याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. तर आता याचा सब्जेक्ट पहिले वापरला जाईल, म्हणजे याच्यात काय घेतला जाईल कर्ता घेतला जाईल. आणि याच्यानंतर कर्ता घेतल्यानंतर कोणत्याही सेंटेन्स मध्ये एम नाहीतर इज नाहीतर आर यांचा वापर झालाच पाहिजे. त्यानंतर प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आता आय एन जी कसा वापरायचा आहे, तर समजा मी म्हणलं प्लेन, तर या वाक्यात नुसतं प्लेन येणार. तर आता याच्यात हा आय एन जी वापरायचा आहे, आय एन जी. म्हणजे हे काय झालं प्लेइंग झालं. ते म्हणजे याच्यात नुसतं प्लेनी करायचंय, तर काय करायचंय प्लेइंग करायचंय. आणि व्ही कशा प्रकारे वापरला जातो ते सांगतो मी आता तुम्हाला. तर व्ही ला मी 5-6 समजवलेलं आहे बघा का, जसं की वर्ब क्रियापद. तर बघा आता प्लेइंग हे एवढं तर तुम्हाला समजलं. समजा आता फॉर्म्युलाही समजला. तर आता याच्यात कशा प्रकारचे सेंटेन्स आता याच्यात वापरले जातील हे आता आपण बघूया. तर बघा समजा मी म्हणलं मी वर्तमानपत्र वाचत आहे. आता मीला इंग्लिश मधून काय म्हणतात आय, म्हणून इथे घेतला आय. एवढं झाल्यानंतर दुसरा सोडला, तिसरा सोडला आणि हा घेतला. आय ला इंग्लिश मधून काय म्हणतात एम, म्हणून इथे घेतलं एम. आता काय करायचं, हा घेतला, चौथा घेतला, नंतर तिसरा घ्यायचा. वाचतला इंग्लिश मधून काय म्हणतात रीडिंग.
रीडिंग. आता काय करायचं, वर्तमानपत्र आहे काय, सिंग्युलर आहे, ते सिंग्युलर आहे, सिंग्युलर असल्यामुळे ते लावला ए. नंतर वर्तमानपत्र, याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, न्यूजपेपर. अ न्यूजपेपर म्हणजे एक वर्तमानपत्र असा त्याचा बरोबर अर्थ होतो. मी वर्तमानपत्र वाचत आहे पण अजून वाचणं पूर्ण झालंय का, नाही. मी इंग्रजी शिकवतो आहे पण अजून शिकवणं पूर्ण झालंय का, नाही. म्हणजे तो काय चालू आहे पण अपूर्ण राहिलेला आहे. त्याला काय म्हणतो आपण, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, अपूर्ण वर्तमान काळ. चालू असून अपूर्ण वर्तमान काळ आपण त्याला म्हणत असतो. समजा मी म्हणलं, घेतला आपण ते एक्झाम्पल, समजा माझे वडील वर्तमानपत्र वाचत आहे, माझी आई वर्तमानपत्र वाचत आहे, अशा प्रकारे याच्यात येऊ शकतं. म्हणजे कोणतंही काम येईल पण ते नुसतं चालू आहे पण अपूर्ण राहिलेलं आहे, अशा प्रकारे याच्यात काम येईल. हा टेन्स खूपच सोपा होता आणि या तुम्हाला समजला सुद्धा असेल. तर आता आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स सुरू करूया. आता आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. म्हणजे याच्यात कोणतंही काम पूर्णच झालेलं येणार आहे. तर याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे आता याच्यात काय करायचंय, कर्ता वापरायचा आहे. काय करायचंय, कर्ता वापरायचा आहे. आणि सेंटेन्स मध्ये हॅव वापरलाच गेला पाहिजे, हॅव वापरलाच गेला पाहिजे. नंतर हॅज पण सेंटेन्स मध्ये आला पाहिजे. म्हणजे दोघांपैकी एकही जर असलं तर तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स राहणार आहे. आणि नंतर क्रियापद तिसरं वापरून ऑब्जेक्ट कर्म वापरायचं. तर आता सेंटेन्स बघूया. समजा मी म्हणलं, मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला आहे. आता मीला इंग्लिश मधून काय म्हणतात, आय, म्हणून इथे घेतला आय. आता आय आलाय म्हणून एम ने वापरायचंय. तर अशा प्रकारचा जर सेंटेन्स असेल तर आयला हॅव वापरायचंय. आय हॅव वापरलं. नंतर आता पहिला घेतला, शेवटचा घेतला, केलेला याला सोडून द्यायचं, पूर्ण याला घ्यायचं. याला इंग्लिश मधून म्हणतात कंप्लीट. आता हे काम झालेलं आहे म्हणून तिथे ई आणि डी चा वापर करायचा. कंप्लीट झालं. नंतर आता गृहपाठ यालाही सोडून द्यायचं आणि माझाला घ्यायचं. माझाला इंग्लिश मधून म्हणतात माय. नंतर गृहपाठला इंग्लिश मधून काय म्हणतात, होमवर्क. आय हॅव कंप्लीट माय होमवर्क. मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला आहे. आता याच्यात काय झालंय, होमवर्क पूर्ण झालेला आहे. म्हणजे काय, पूर्ण झालेलं काम. समजा मी म्हणलं, मी इंग्लिश शिकवलं आहे, म्हणजे माझं इंग्लिश शिकवून झालेलं आहे. तर याला मी काय म्हणू शकतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणू शकतो. म्हणजेच पूर्ण झालेल्या कामाला आपण काय म्हणतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, असं आपण पूर्ण झालेल्या कामाला म्हणत असतो. तर बघा, आता आपला प्रेझेंट टेन्स मधला शेवटचा आहे, त्याचं नाव आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा थोडा सोपा आहे, हा पूर्णच सोपा आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स याच्यापेक्षा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स खूप सोपा आहे. तर सुरुवात करूयात, पुढे जाऊया. तर आता सुरू झालेला आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज
प्लस बी प्लस व्ही प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट वापरल्यानंतर याच्यात हॅव आणि हॅज आणि बीन या तिघांपैकी एकाचा तरी त्याच्यात वापर झालेला पाहिजे, म्हणजे तो काय राहणार आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्लस व्ही प्लस वर्ब क्रियापद वापरल्यानंतर ING कशा प्रकारे वापरायचा ते मी तुम्हाला सांगितलं, नंतर कर्म वापरायचंय. तर आता बघू याच्यात कशा प्रकारचे सेंटेन्स येतील. तर याच्यात मी सेंटेन्स घेतला, सचिन 1990 पासून क्रिकेट खेळत आलेला आहे. सचिन हॅज बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स 1990. तर बघा आता सचिन आतापासून क्रिकेट खेळतोय का, नाही तर त्याचं क्रिकेट खेळणं पूर्ण झालेलं आहे का, तर नाही. तो केव्हापासून क्रिकेट खेळत येतोय, 1990 पासून. 1990 पासून तो क्रिकेट खेळत येतोय, म्हणजे तो केव्हापासून येतोय, म्हणजे तो नुसता पूर्ण वर्तमान नाहीये, नाहीतर पूर्ण भूतकाळ म्हणजे पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ नाही, तर तो काय पूर्ण येतो. का, कारण की तो केव्हापासून क्रिकेट खेळत येतोय, 1990 पासून 2025 आता सुरू झालेला आहे, तर तो आतापर्यंत क्रिकेट खेळत येतोय, म्हणजे तो काय त्याचा पूर्ण वर्तमान काळ येतो, म्हणजे हा काय राहणार आहे आता पूर्ण वर्तमान काळ. समजा असं केव्हापासून जर गोष्टी घडत आलेल्या आहे तर तो पूर्ण वर्तमान काळ राहणार आहे. तर मित्रांनो प्रेझेंट टेन्स आपला पूर्ण झालेला आहे आणि पुढचे टेन्स आपण पुढच्या पार्ट मध्ये बघूयात. पार्ट 2 मध्ये आपण पास्ट टेन्स घेऊया आणि पार्ट 3 मध्ये फ्युचर टेन्स. आणि जर प्रेझेंट टेन्स तुम्ही आता शिकले आहात, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.